जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भविष्याचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यांचा भाजप प्रवेश जबरदस्तीने करायला ते लहान मूल नाही, त्यामुळे खासदारांनी दादा घराणी फोडल्याचा केलेला आरोप चुकीचा असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलं। तर खासदार विशाल पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली असली तरी ते भाजपला हवेत अशी सद्यस्थितीला कोणतीही गरज नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलं। माधवनगर रस्त्यावरील अग्निशामक केंद्राचं लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश करून दादा घराण्यात फूट पाडली असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी केला होता। या आरोपाला उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, जयश्रीताई पाटील हे लहान मूल नाहीत, ज्यांना भाजपमध्ये जबरदस्तीने आणलंय। त्यांनी आपल्या भवितव्याचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यांनी हा निर्णय विचारांती घेतलाय। ही अनेक दिवसांची प्रक्रिया होती, त्यामुळे खासदारांचे आरोप चुकीचे असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले। तर खासदारांची भाजपबरोबर सलगी वाढली असल्याच्या प्रश्नावर पालकमंत्री पाटील म्हणाले, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली, त्यामुळे ते आता भाजपचे सहयोगी सदस्य होतील, अशी कोणतीही गोष्ट भविष्यात नाही। भाजपला हे खासदार हवेतच असा प्रसंग देखील भविष्यात येणार नाही, असा टोला पालकमंत्री पाटील यांनी लगावलाय। दरम्यान कुणबी दाखले पारदर्शकपणे दिले जाणार आहेत। यापूर्वी देखील सरकारने दाखले दिले, त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही। छगन भुजबळ यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज मुख्यमंत्री दूर करतील, पण प्रत्येकजण आता समाजाचा विचार करून आंदोलन करत आहे, हे दुर्दैव वाटत असल्याचंही ते म्हणाले। वाढवलेले तुमच्यासोबत नाही, खासदारांनी जवळीक काही वाढवली नाही। आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप एकमेकांशी चांगले संबंध असण्याची परंपरा आहे। कार्यक्रमाला जाणं, हास्यविनोद करणं, एकमेकांकडे जेवायला जाणं, यात काही चुकीचं नाही। त्याच्यामुळे लगेच ते भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य होतील असा काही विषय नाही। आता लगेच काही कारण पण नाही। एक कारण होतं, उपराष्ट्रपतीची निवडणूक ते झालं आणि खूप हेवी मार्जिनने NDAचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार विजयी झाले। आता नजीकच्या काळामध्ये कुठेतरी एक खासदार हवा आहे असं काही प्रसंग दिसत नाही। काही मतही फुटले, त्यामुळे म्हटलं काही मतही फुटले, असं प्रत्येक निवडणुकीत होतं। आणि गुप्त मतदानाची ही मजा आहे की ते शेवटपर्यंत आरोप प्रत्यारोपच चालतात, ते काही कोणाला सापडत। एकीकडे EVM वर मागणी होत असताना दुसरीकडे बॅलेटवर काल मतदान झालं उपराष्ट्रपती पदासाठी, तर काय सांगाल? बॅलेटवर सुद्धा NDA? अरे बाबा, EVM हा लार्ज स्केल वोटिंगसाठी आहे, तर हे सगळं म्हणून मतदान 700 तर ते चिठ्ठ्यावरच होणार, ते कसं काही EVM होणार? पण अलीकडे सभागृहामध्ये सुद्धा ज्यावेळेला एखाद्या विषयावर वोटिंग मागतात त्यावेळेला आपल्यासमोर असणारं बटन प्रेस करूनच वोटिंग सुरू झालं। एका क्षणामध्ये स्क्रीनवर येतं कोणाच्या बाजूने किती। त्यामुळे पेपर बॅलेट हा छोट्या निवडणुकीसाठी वापरणं हे काही चुकीचं नाही। फक्त एवढंच मला राहुल गांधींना म्हणायचं आहे की ह्या निवडणुकीबद्दल किमान त्यांच्या मनामध्ये शंका नसावी। एक शेवटचा प्रश्न, खासदारांनी परवा सांगितलं की भाजपनं आमचं घर फोडलं जयश्रीवाहिनींना घेऊन। नाही, असं आहे की जयश्रीवाहिनी काही लहान मूल नाही ना, त्यांनाही त्यांचे विचार आहेत, त्यांनाही त्यांचं भवितव्य आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचं भवितव्य आहे। विचारपूर्वक त्यांनी निर्णय केला। घर फोडणं हा शब्द केव्हा उपयोगात येतो की ज्यावेळेला बळजबरीने फोडलं, ज्यावेळेला मोहिनी टाकून फोडलं। आम्ही काही मोहिनी टाकली नाही आणि बळजबरी केली नाही। खूप दिवसाची ती प्रक्रिया होती, त्यांना ती कळली नाही, हे दुर्दैव। खूप दिवसाची प्रक्रिया होती, त्यांनी अनेक गोष्टी वाजवून घेतल्या। माझ्या कार्यकर्त्यांचं भविष्य काय, माझं भविष्य काय, माझी कामं, असं केल्यानंतर खूप विचारांती ते निर्णय केला। निर्णय झाल्यानंतर कळलं आणि मग